हा, तर यामध्ये एबीसी व बीसीडी ची संगती योग्य पर्यायातून निवडा. आता आपण समजा असा घेतला पर्याय, पहिला जर घेतला तुम्ही चेक करायला एबीसी आणि बीसीडी, तर पाहायचं ए बी आणि बी सी मॅच होतात का. तर ए बी ए बी आणि बी सी मॅच नाही होणार, नाही. कारण ए बी ही जी बाजू दिसते हिचे आयडेंटिकल मार्क्स हे 2 आहेत, तर ही डी सी सोबत यायला पाहिजे. म्हणजे ए बी सोबत डी सी ची एक जोडी कुठं दिसते, ए बी सोबत डीसी जोडीला डी सी स्टार इथं दिसते. दिसते. हो. म्हणजे हा एक आपला पर्याय आहे. एक. झालं, 2 पैकी 1 तर आला. हम्म. कसं शोधायचं, या मार्क्स वरून 2 आयडिया सांगतो तुम्हाला. आपण 2 त्रिकोण निवडले, एबीसी आणि बीसीडी. हो. तर एक आपल्याकडे माहिती कोणती दिलेली आहे पहा. एक दिले बाजू आणि मग दिले कोण. हो. तर आधी बाजूवरून चेक करा. ए बी आलात तर डीसी घ्या. जर बी ए केलात तर सी डी घ्या. आता बघा ए बी आहे, ए बी आहे, वरून खाली येत आहे. हो. तर वरून खाली येणारा पेअर डीसी आहे. याला एकास एक संगती म्हणतात. हम्म. जर आपण वरून खाली येतोय तर इकडे वरूनच खाली या. बघा ए बी डी सी, तर ही संगती करेक्ट आहे. ही करेक्ट आहे. हो. ठीक आहे. आता दुसरी संगती तुम्हाला पाहायची. अजून पाहायचं ए बी सोबत पुन्हा कुठे डी सी दिसतो का. बी ए इथं नाहीये. बी ए बघा सी डी, हम्म. पहा बी ए सी डी. आता बी सोबत सी ची संगती लावली आहे. हो. पहा बी सोबत सी ची जर संगती लावली तर कोणातही मॅच व्हायली. हो. याचा अर्थ की दुसरा पेअर आहे. अशी संगती लावता आली पाहिजे याच्यात. मुलांना काय शिकवायचं, की आधी असं बघत जा, हे जे चिन्ह दिलेले असतात त्या चिन्हानुसार जोड्या कोणत्या दिसायल्या. हम्म. नाहीतर तुम्ही असे पर्याय लावत बसलात, आम्ही पाहतो 10वी पर्यंतच्या मुलांना हे जमत नाही. हो. तर त्यांना या दिलेल्या माहितीला आधी पक्का म्हणायचं. ए बी आणि डी सी आहे, तर बाजू बाजू बघा, मग कोण कोण. तर बघा कोणातूनही दिसतं सी ची जोडी बी सोबत. बघा सी ची जोडी बी सोबत असं दिसतं. हा झाला तुमचा पर्याय 2 व 4. 2 व 4. दिलेली माहिती अगदी मार्क करून घ्या. पी क्यू ची लांबी 14, तर ही 14 आहे. याचा अर्थ बघा याला व्ही डब्ल्यू बरोबर आहे, तर ही पण 14च राहील. ठीक आहे. क्यू आर 7 आहे म्हणतो तो, क्यू आर 7 आहे तर युव्ही पण 7 राहील. हो. ठीक आहे. चिन्हांवरून एक्स हा अर्धवर्तुळाचा केंद्र आहे. आता अर्धवर्तुळाचा केंद्र आहे आणि तुम्हाला म्हणतो परिमिती काढा. परिमितीचा अर्थ आहे तुम्ही समजा क्यू पासून सुरू केलं तर तुम्ही चालणार किती, बाहेरचे फक्त मापं घ्यायचे. तर तुम्ही चालणार आधी पी क्यू, मग तुम्ही इथे येणार, मग डब्ल्यू वर येणार, व्ही येणार. हे जेवढे बाहेरचे रस्ते आहेत एवढे आपल्याला चालायचे. ही आपली परिमिती आहे. परिमितीमध्ये हे भाग येणार नाहीत, कारण हा मध्ये आहे. तर आपण इथे काय विचार करूया, चिन्हांवरून चलूया. हे 7 7 आहेत, हा पण 7, हा पण 7, हा पण 7. तर तुम्हाला ह्या सगळ्या लांबी तर भेटल्या. हम्म. आता फक्त मुद्दा आहे पी डब्ल्यू काढायचं. तर पी डब्ल्यू काढण्यासाठी तुम्हाला पाहायचंय की हा अर्धवर्तुळ आहे प्रश्नातच दिल्याप्रमाणे. पूर्ण वर्तुळाची परिमिती असते 2 पाय आर, अर्धवर्तुळाची असते पाय आर. तर आर माहित पाहिजे याच्यासाठी, त्रिज्या. आता त्रिज्या कशी काढणार, तुम्ही लॉजिक लावा. हे 7 आहे, हे 7 आहे आणि खाली 7 आहे. तर बघा हा जो गॅप आहे हा पण 7च असेल ना, म्हणजे हे पूर्ण 21 आहे. हा 21 आहे म्हणजे पी डब्ल्यू 21 आहे. तर बघा पी डब्ल्यू हा पूर्ण क्यू व्ही ला बरोबर आहे, म्हणजे हा किती झाला 21. आणि आपल्याला काय काढायची त्रिज्या, तर 21चा अर्ध करा. तर जी आर आहे त्रिज्या ती असेल 21/2. झालं. आता तुम्हाला काढायची परिमिती. तर परिमितीसाठी तुम्ही काय करा, पहिले घ्या 14, हे 14. ठीक आहे. हो. मग इकडून किती येणार तुम्ही, पाय आर. ठीक आहे. मग परत येणार 14, मग येणार 7 7 7 7 7, 35. 5 वेळा. ठीक आहे. आता तुम्ही पहा 14 14 28, 28 आणि 35 हे झाले 63. तर 63 अधिक पाय आर
पाय काहीच दिला नाही तर 22/7 घेऊया. तर यावरून परिमिती येईल 63 अधिक 22/7 गुणिले त्रिज्या आहे 21/2. इथून हे येणार 3, हे येणार 11. तर 63 अधिक 11 3 33. तर हे उत्तर यायला पाहिजे 96. म्हणून पर्याय क्रमांक 1. आपल्याला फक्त मेन खेळ त्यांनी पाहायला हे काढणे. मुलांना हे पायार कळतं की नाही, अर्धवर्तुळाची परिमिती. बस एवढा मुद्दा याच्यामध्ये. यामध्ये आधी गुणाकार करावा पूर्ण एवढा, त्यामध्ये +1 करावा आणि जे उत्तर येईल त्याचं वर्गमूळ काढावं. तर गुणाकार घ्या 26 गुणिले 28 गुणिले 25 गुणिले 27. आता आपण यांचा गुणाकार करून +1 केलं, ही एवढी मोठी संख्या भेटते. आता याचं वर्गमूळ जर आपल्याला काढायचंय, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी ही एक पद्धत असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 5 9 14 5 14तून 5 गेले 9, नाही 11ची तर लागणार नाही. तर बघा इथून आपण काय करू शकतो? मूळ संख्या बघत चालायच्या सगळ्या. एवढं तर कळतं. एक सिंपल तुम्हाला अजून लॉजिक सांगतो. 1 आहे. 1 आहे आणि इथे कोण आहे बघा? 49. 49 जास्त कोणाच्या जवळ आहे? 6च्या का 7च्या वर्गाच्या? 7च्या. 7च्या जवळ आहे. आता आपल्याला या 2 ऑप्शनकडे जायची गरजच नाही. आता राहिला प्रश्न या दोघात. तर मुलं गुणाकार करून बघू शकतात. कारण आता इथं ह्याचे अवयव पाडणं एवढं सोपं नाही लेकरांसाठी. त्यासाठी त्यांनी एक करावं 709 गुणिले 709 किंवा ठीक आहे 701 गुणिले 701. तर यामध्ये एक पर्याय सापडून जातो. इथंच कळलं. 1 1 1 हां, 1 1 हां. कारण हे मध्ये शून्य आल्यामुळे मोठा हातचा पुढे जाणार नाही. 81 मध्ये 8 पुढे जाऊन 49 पेक्षा मोठी संख्या येणार. त्यामुळं इथे 1 असल्यामुळं हातचा कोणता जाणार नाही. म्हणजे 49 यायला जास्त चान्स आहे. तर ते लॉजिक लावून हे उत्तर काढता येतं. आणि ॲक्चुअली हाच विचार इथं केलेला आहे. कारण एवढे मोठे अवयव पाडणं सोपं आहे. एका रकमेची सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी 8 वर्ष 4 महिने लागतात. तर मुद्दलाची तिप्पट होण्यासाठी किती काळ लागेल? तर त्याच्यात एक गंमत आहे. हे दाम दुप्पट, तिप्पट आणि सरळ व्याज हे 2 शब्द पाहायचे. यासाठी एक शॉर्टकट आहे. मी तुम्हाला एक सूत्र सांगेल आणि हे दरवर्षी विचारलं जातं. नेहमीच. कधीही सरळ व्याजाने तुम्हाला जर एखादी रक्कम काही पट होते असं म्हणतात, तर तुम्हाला काय करायचंय? दाम दुप्पट होण्यासाठी एवढे महिने लागतात. तर तिप्पट होण्यासाठी किती काळ लागेल? तर आधी तुम्हाला व्याजाचा दर काढावा लागेल. ठीक आहे? व्याज किती टक्क्याने झालं हे काढावं लागेल. यासाठी काय करा, एक सूत्र आहे. आधी तुम्ही दर काढा. मुद्दल वगैरे काहीच काढायची गरज नाही. हे कुठे काढू शकता. दर काढण्यासाठी काय करायचं? दिलेली पट घेऊन त्यातून -1 करायचं. तर पट -1 गुणिले 100 भागिले काळ हे शॉर्टकट यायची. आता काय करा बघा. किती पट म्हणते पहिल्यांदा दुप्पट. तर 2 - 1 करा. ठीक आहे? आणि काळ वर्षात काढा. 8 वर्ष. 8 वर्ष. ठीक आहे? तर आपण काय करणार? वर्ष आणि महिने त्यांना आपण आधी वर्षामध्येच कन्व्हर्ट करणार. तर 8 वर्ष 4 महिने. 4 महिने म्हणजे 1/3 वर्ष. तर 1/3 हे टोटल झाले 25/3 वर्ष. तर इथे तुम्ही काय करायचंय? याला काळ म्हणजे 25/3 ने भाग द्यायचा आहे. तर हे तर 1 झालं. 1 गुणिले 100 100 झालं. भागाकारातला 3 गुणाकारात गेला. इथं आले 25 खाली हा. 25 चोक 100 4 त्रिक 12. याचा अर्थ 12% दर आहे. दर आला. आता तुम्हाला काय काढायचंय? त्याच मुद्दलाचा तिप्पट करायचा आहे. आणि किती काळ लागेल? आता काळ काढायचा आहे. सेम फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला काळ काढायचा असेल, तर परत तोच फॉर्म्युला वापरा. पट वजा 1 गुणिले 100 आणि खाली घ्यायचा आता दर. या दोघांची जागा बदलायची फक्त. ठीक आहे? आता किती पट आहे? तिप्पट आहे. इथं दुप्पट होती. तर तिप्पट 3 वजा 1 आणि व्याजाचा दर आलाय आपल्याकडे 12. तर हे किती झालं?
2 गुणिले 100 भागिले 12. तर इथं तुम्ही द्या 6 आणि 6 ने तुम्ही भाग द्या 100 ला. 16 सकी 96. हं. 100 ला उरले 4. 4 म्हणजे झालं 2/3. 2/3. त्याच्यावरून 16 वर्ष 2/3 म्हणजे जवळपास 8 महिने. म्हणून पर्याय क्रमांक 2. हं. तर याची शॉर्टकट आहे. कधीही सरळ व्याजामध्ये दाम दुप्पट झाली किंवा दाम तिप्पट झाली, 5 पट झालं, त्याच्यात तुम्हाला मुद्दल वगैरे काही करायची गरज नाही. हं. ह्याच्यासाठी हा एक डायरेक्ट फॉर्म्युला असतो. आणि हा तुम्ही पक्का लक्षात ठेवा आणि मुलांकडून पाठ करून घ्या. कारण ह्याच्यावर एक प्रश्न दरवर्षी असतो. कंपल्सरी असतो. अजून पुढे चक्रवाढ व्याजाचा आला तर मी तुम्हाला अजून एक शॉर्टकट सांगेल. ठीक आहे? प्रश्न म्हणतो a वजा b कंसाचा घन. आता हे तर नॉर्मल सूत्र आहे. ह्याचे 2 पर्याय काढायचे. आता बघा a वजा b कंसाचा घन. मुलांना एक शॉर्टकट शिकवा. a लिही, b लिही, ab लिही, ab लिही. ठीक आहे? इथे 3, इथे 3, इथे 2, इथे 2. ही पद्धत आहे. मी मुलांना शॉर्टकट शिकवतो. इथे 3, इथे 3. झालं? आता पाहायचं प्रश्नामध्ये मायनस आहे. हं. प्रश्नात जेव्हा मायनस असतो, तेव्हा सुरुवात करायची मायनस, प्लस, मायनस. सूत्र तयार. विस्तार करायची गरज नाही. ए, बी, ए, बी, ए, बी, 2, 2, 3, 3. मायनस असेल, मायनस, प्लस, मायनस. प्लस असेल तर प्लस, प्लस, प्लस. तर हा एक पर्याय कोणता दिसतो? हा तर डायरेक्ट तुम्हाला पर्याय क्रमांक 2 दिसतो. एक झाला. दुसरा पर्याय कसं काय आला? त्यासाठी एक काम करा. तुम्हाला इथं एवढं कळतं की या दोघातून काहीतरी कॉमन निघतं. हं. तर एक उरला ए घन वजा बी घन. ह्याला सेपरेट केलं. तर बघा इथे पण दिसतो सेपरेट, इथे पण दिसतो. मग या दोघांपैकी एक आहे. तर तुम्ही काय कराल? समजा जर तुम्ही इथून प्लस बाहेर काढला. प्लस 3 बघा इथून 3 कॉमन निघतो. एक ए बी पण कॉमन निघतो. है की नाही? या दोघांमध्ये कॉमन काय काय निघतं बघायचं. तर एक काय निघतो? 3. ए चा वर्ग आहे, इथे एक ए आहे. म्हणजे एक ए पण कॉमन निघेल. बी चा वर्ग एक बी पण निघेल. उरलेलं मध्ये टाकायचंय. पण 3 सोबतचं चिन्ह काय राहील? प्लस का मायनस? ठीक आहे? आता जर प्लस काढलं तर आपल्याला माहिती आहे चिन्हांमध्ये बदल होत नाही. हं. प्लस काढलं तर इथे जे काही येईल ते मायनस येईल. या चिन्हामुळे. पण आपल्याला इथे आणि इथे कुठेही मायनस दिसत नाही. त्यामुळे आपण सरळ काय करणार? इथे कॉमन मायनस काढणार. आता मायनस काढल्यावर काय होतं पहा. 3, 3 कटला. ए मधून ए कटला. एक ए राहिला. बी, बी कटला. झालं? तर आलं तुमच्याकडे ए. आता पहा. हा मायनस, हा प्लस. मायनस. 3, 3 गेला. ए गेला. एक बी उरला. तर दुसरा पर्याय कोण आहे? ए घन वजा बी घन पर्याय क्रमांक 4. तर ही विस्तार सूत्राची शॉर्टकट आहे. ते चिन्हामध्येच असतं चुका. हां, तर मायनस असेल तर मायनस, प्लस, मायनस नेहमीच चालणार हे. पूर्णांक संख्येचे. नेहमीच चालणार. इथे तुम्हाला ऑड घात आला आणि मायनस आलं. हं. ऑड घातात सोडा. मायनस आलं, की मायनस, प्लस, मायनस चालू द्यायचं. प्लस आलं तर सगळंच प्लस राहतं. तर हे चला याला सॉल्व्ह करून एक्स काढायचा आहे. ठीक आहे. आपण लिहूया 1/4, 2/5 वजा 3/6, 10 गुणिले 5/12. ही व्हॅल्यू 3x ला बरोबर आहे. एक्स काढा. तर आधी आपण मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक आहे? या दोघांना मल्टिप्लाय करण्याच्या आधी लहान करून घ्या. कधीही फर्स्ट सिम्प्लिफाय. इथून तुम्ही काय कराल? 5 1 5, 5 2 10, 3 1 3, 3 चौक 12. याचा फायदा काय होतो? इथे 1/4 आलं, इथं 2/5 आलं, मायनस वर 1 आला आणि खाली बघा किती आला? 1/8 आला. बघा, वरचा गुणाकार 1, हो. खालचा गुणाकार 8. गुणाकार आहे ना मध्ये? गुणा. हां, तर ही व्हॅल्यू 3x आहे. आता तुम्ही एक काम करा, या दोघांचं क्लबिंग करा. छेद सोपा करायला हे दोघं सोपे आहेत. तर याचा 2 ने गुणून 8 छेद होतो. तर यालाही 2 ने गुणा. तर हा झाला 2/8. तर हा 2/8 झाला. त्याच्यासोबत काय घेतला? -1/8
उरला कोण 2/5 तो झाला 3x. तर इथून किती येतं 1/8 येतं. इथून आलं 2/5. आता यांचा एलसीएम लसावी 40 येतो. तर 5 16 हे झाले 21 खाली आले 40. तर x किती येईल 21/40 गुणिले 3ला भागाकारात. तर 3 21. तर x ची किंमत यायला पाहिजे 7/40. तर इथे तुम्ही सिम्प्लिफिकेशन आहे फक्त. चला आता आपण पहिल्यांदा पाहायचं इथे गुणाकार आहे आणि सगळ्यांचा छेद सारखा आहे. पायासारखा आहे छेद म्हणल्यापेक्षा. घातांकामध्ये पाया समान गुणाकार असेल तर घातांची बेरीज होते. ठीक आहे. त्या सगळ्यांचा कॉमन आपण बेस लिहून टाकू. पहिल्यांदा तर -5. ठीक आहे. आता सगळ्या घातांची काय करूया बेरीज. बेरीज करण्यापूर्वी याला सिम्प्लिफाय करा. हा काय दिसतो बघा a + b गुणिले a वजा b. a अधिक b a वजा b a वर्ग वजा b वर्ग असतो. ठीक आहे. आयडेंटिटी आहे. तर इथून किती बनणार m वर्ग वजा n वर्ग. इथे तसंच बनते बघा n वर्ग वजा 1. 1 चा वर्ग 1 असतो. इथं काय बनतं बघा 1 वजा m चा वर्ग. दिसलं? या सगळ्यांची काय करणार आपण बेरीज. झालं काम. पहा -m वर्ग प्लस m वर्ग -n वर्ग प्लस n वर्ग. हे गेलं हे गेलं. सगळे कटले. म्हणजे याचा घात आला 0. 0 घात म्हणजे उत्तर असतं 1 म्हणून पर्याय क्रमांक 4. ते फक्त दिसायला मोठं आहे. तर इथे तुम्हाला नित्य समीकरण वापरून आणि घातांकाचे नियम वापरून त्याला सिम्प्लिफाय करायचं. 2 चॅप्टर मिक्स करून बनलेला प्रश्न आहे. हा एक आयत आहे PQRS. PS ची लांबी 7 ही लांबी 7. PQ 24 ही 24. तर आपल्याला PT विचारलेलं आहे आणि इथं तुम्हाला ही लांबी काढायची. एक सिंपल काम करू आपण. हा यासाठी एक असं काम करता येईल. या आयताचं क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. क्षेत्रफळ काढा. दुसरं काम तुम्ही पहा हा एक काटकोन त्रिकोण आहे मोठा PQS. कारण आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. तर हा एक 90 अंशाचा आहे. तर QS कर्ण आहे. तर इथं आपण पायथागोरस लावून QS काढू शकतो. ठीक आहे. पायथागोरसने QS निघतो. तर QS कसा असेल QS असेल वर्गमूळ 24 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. हे झालं 625. तर हे झालं 25. ठीक आहे. याचा अर्थ हे झालं 25. आपल्याला हे काढायचंय. तर तुम्ही याचं क्षेत्रफळ काढा. फायदा काय होतो क्षेत्रफळ असतो पाया गुणिले उंचीचा अर्धा. ठीक आहे. तर तुम्ही पहा पाया 25 आहे पण उंची माहित नाही. उंचीच तर काढायची आहे. किंवा तुम्ही मग क्षेत्रफळ कुठून निघते इथूनही निघते बघा. त्याच त्रिकोणाची उंची 24 आणि पाया 7 आहे. तर तुम्ही काय करा क्षेत्रफळ काढा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. तर इथून येतं 12 हे झालं 84. त्याचं क्षेत्रफळ 84 आलं. तर आता तुम्ही ही उंची आणि हा पाया घ्या आणि 84 ला इक्वल करा कारण त्रिकोण तर तोच आहे. तर पुन्हा क्षेत्रफळ तुम्ही काय लिहाल इथं क्षेत्रफळ लिहाल 1/2 पाया 25. ठीक आहे. उंची काढायची आहे. तर क्षेत्रफळाच्या जागी किती लिहाल 84 कारण त्रिकोण तर तोच आहे. पाया उंची बदलली त्रिकोण तर नाही बदलला. तर क्षेत्रफळ फिक्स झालं. संपलं. आता 2 ला इकडे आणा 84 ला खाली आणा. तर 84 गुणिले 2 भागिले 25. तर इथून तुम्ही 25 25 त्रिक 75 उरले 9 हिला पॉइंट 0 25 त्रिक 75 उरले 15 0 इथं आलं 6 150. तर इथं आलं 3.36. 3.36 ची दुप्पट करायची तुम्हाला संपलं. तर इथून PT किती येतो 6 दोन्ही 12. ऑप्शन पर्यायमध्ये एक दिसणारा एकच दिसतो इथं. तरी करून बघा. हे झालं 12 हातचा 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 3 दोन्ही 6 6.72. त्याची उंची होईल 6.72.
त्याच्यात पायथागोरस लावला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 वेळा लावलं. 2 एकाच हां. त्रिकोणाचं एकाच क्षेत्रफळ त्रिकोणाचा वेगळं. पाया आणि उंची बदलली, पण त्रिकोण तोच आहे. तर क्षेत्रफळ बदलत नाही. कारण जागा तर तेवढीच घेतोय तो. हं. त्यामुळे इथून उंची टाकल्यामुळं हा अगोदर पाया 24 घेतला. उंची घेतली ही नंतर उंची आणि हा पाया घेऊन क्षेत्रफळ काढलं. ते क्षेत्रफळ ठेवून हा पाया आणि ही उंची घेऊन काढली. तर उंची आली. आणि हे काढण्यासाठी पायथागोरस लावला. ट्रिपल काम आहे याच्यात. हं. चांगला क्वेश्चन आहे. 280 मीटर व्यास घेतला, अर्धवर्तुळ काढला. तो म्हणतो की व्यासाची बाजू सोडा. ही बाजू सोडा. म्हणजे तुम्हाला इथे काढायचंच नाही. तर 3.5 मीटर रुंद करायचं, तर इकडे 3.5 यावं लागेल. तर या बाजूने तुम्ही रस्ता काढला. तर इकडे 3.5च राहील. थ्रूआउट कुठेही जा 3.5 राहील. तर या जागेचं क्षेत्रफळ आपल्याला विचारत आहे. या जागेचं. एवढ्या. त्याचा साधा अप्रोच काय? तुम्ही ही बाजू डोक्यात घ्या, ही घ्या. तर मोठ्या अर्धवर्तुळाचं व्यास घ्या. तर असं घ्या, बाहेरचा जो सेमी सर्कल आहे, सेमी सर्कल एल लिहू मोठा. ठीक आहे? एस सी म्हणजे सेमी सर्कल, हं. एल म्हणजे मोठा. तर कोणत्या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ असते? पाय, आपण त्याला आर मानू. पाय आर वर्ग भागिले 2. मोठ्याचं. तर आधी मोठ्याचं काढा, त्याच्यातून मायनस छोट्याचं करा. कारण तुम्ही आधी हे मोठं वर क्षेत्रफळ काढणार, त्याच्यामध्ये हे आलेलंच आहे. हो. तर हे मायनस करा, म्हणजे रस्त्याचं येते. तर याच्यातून एक काम करू शकता तुम्ही, पाय बाय 2 कॉमन काढा. आर वर्ग वजा आर वर्ग, कॅल्क्युलेशन सोपं होतं. ठीक आहे? तर आता हे पाय बाय 2 आपण नंतर चेक करू. मोठी त्रिज्या किती आहे? मोठी त्रिज्या बघा, हे 7 आणि 280 म्हणजे 287 आहे. 287 चा अर्धा. दिसते? हा व्यास आहे ना 287. हो. तर त्रिज्या काढण्यासाठी अर्ध करा. मायनस छोट्याची किती आहे? 280 चे अर्धा 140. झालं? आता फक्त ह्याला सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह करून जे उत्तर येईल ते या रस्त्याचं क्षेत्रफळ आहे. बघा आन्सर किती मोठं आहे, दिसते तुम्हाला? हं. कारण याला तुम्ही 22/7 ठेवणार. याला तुम्ही एक काम असं करू शकता, पॉइंटमध्येच उत्तर आहे ना, तर एक छोटंसं काम असं करा, याला लहान करून घ्या. ठीक आहे? किंवा 287 चा वर्ग करणं मोठं काम आहे. एक आयडिया करता येईल आपल्याला, a प्लस बी इंटू ए मायनस बी. थांबा, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं कसं करता येईल हे सांगेल. तर पाय बाय 2 ला तुम्ही 22/7/2 होईल. हं. ठीक आहे? म्हणजे हा 7 खाली आणता येतो. इथं काय करा, a वर्ग वजा b वर्ग आहे. हं. तर कॅल्क्युलेशन सोपं कसं होईल? a अधिक b ये गुणिले a वजा b. एक काम करा, हा a अधिक b करा. दिसते? आता आपल्याला कसंही कंसाला गुणायचंच आहे. गुणिले a वजा b करा. आता हे जास्त सोपं आहे ना स्क्वेअर करण्यापेक्षा. आता तुम्ही काय करा, बे एक बे, बेचोक 8 बेत्रिक 6 हे 143.5. आता सोपं आहे ना बेरीज करणं. आता ही बेरीज सोपी आहे. कारण बघा 143 हे 5 आणि 5 वरचे 10 झाले, म्हणजे 147 झालं. सॉरी हे नाही, इथे आहे आपलं. तर हे किती झालं? 283.5. तर ह्याला खाली घ्या तुम्ही, इथं घ्या 22. हा 7 खाली येऊन 14 होतो. ठीक आहे? इथं झालं 283.5 आणि इथून घ्या 143 म्हणून येते 3.5. एक काम करा, याला 2 ने भाग द्या. 11, 7 याला द्या 0.5. बघा किती कॅल्क्युलेशन सोपं झालं. वर्ग करायचं काम नाही. 0.5 ने गुणायचंय तर सोपी आयडिया करा. 0.5 ने गुणणं म्हणजे अर्ध्याने भागणं. अजून सोपं. तर चला काय होईल बघा. बे एक बे, बेचोक 8 पुन्हा वरची 11 राहिली. हम्म? इथली 11 हा 11 राहिली. ओके ओके, काही अडचण नाही. ला गुणिले वर आपण 11 इथं ठेवूया. हो. 1 ला गुणून. ठीक आहे? आता बघा इथे बे एक बे, बेचोक 8, बे एक बे 0, बे 7 14, बे 5 10. आता याला 11 ने गुणायचंय.
तर 141.75 गुणिले 11. 11ने गुणण्याची ट्रिक आहे. एक शॉर्टकट आहे. पहिला अंक जशाल तसा लिहा 5. आता बेरीज करत चला. 7 आणि 5 12. आलेला हातचा बाजूला घ्या. आता ही बेरीज करा. 8 आणि 1 9 9. आता ही बेरीज करा. 5. ही बेरीज करा. 5 आणि शेवटचा 1 ला 1 लिहा. ठीक आहे. शेवटचा 1 ला 1 लिहा आणि 2 घरं सोडून दशांश द्या. तर उत्तर 1559.25 करेक्ट येते. कॅल्क्युलेशन किती सोपं केलं बघा आपण. इथं मुलांच्या डोक्यात काय येतं, आपल्या पण एवढा मोठा वर्ग, मग ह्याचाही वर्ग, मग वजाबाकी. तर याची सोपी आयडिया आहे. ए वर्ग वजा बी वर्ग आहे ना, तर ए अधिक बी ए वजा बी लावा. त्याला प्लस मायनस मध्ये करा स्क्वेअर करण्यापेक्षा. मग सोपं करा, बेरीज करा, वजाबाकी करा आणि मग 0.5 ने गुणण्यापेक्षा अर्ध्याने भागायचं. हे 11. हे जास्त सोपं आहे ना कॅल्क्युलेशनला. तर या पद्धतीने हे उत्तर येईल. चांगला प्रश्न होता. कॅल्क्युलेशन जास्त आहे. आम्ही या आयडिया शिकवतो मित्रांना. कॅल्क्युलेशन किती लवकर करता येईल. 40,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले. पहिल्या वर्षी 12,500 व्याज मिळाले. ठीक आहे. आता इथं कोणतंच दिलं नाही तर सरळ व्याज धरा. चक्रवाढ म्हणलेलं नाही. तर 2 वर्षासाठी गुंतवले. पहिल्या वर्षी तर 40,000चं पहिल्या वर्षीचं व्याज 12.5% काढून घ्या. ठीक आहे. सोपं आहे. मग ते जे व्याज मिळालं दुसऱ्या वर्षी 10% धरा. तर 40,000चं पुन्हा 1 वर्षाचं 10 ने काढा. 1 वर्षाचं सेपरेट काढाल ना, तर एकूण किती रुपये मिळाले. तर काय कराल तुम्ही, मी तुम्हाला इथंच सांगतो वाटल्यास, म्हणजे प्रोसेस सांगतो फक्त. कारण याचं कॅल्क्युलेशन काही फार अवघड नाहीये. करायचं काय हे कळलं ना, मुलं डायरेक्ट सूत्र वापरून करू शकतात. जसं आता इथे 40,000 2 वर्षासाठी. पण 2 वर्षात काय केले, पहिलं आणि दुसरं सेपरेट केले. तर तुम्ही काय करणार, पहिलं व्याज SI1 बघा, म गुणिले द गुणिले हे 1 वर्षाचंच आहे. पहिल्या वर्षाचं भागिले 100. हे 100 गेले. 12.5ची 4 पट किती असते? 36. नाही, हे 5 होईल ना, 50. 12.5ची 4 पट 50. 12.5 किती झाले? 25. 25ची दुप्पट. हे 50 झाले. 50 वर 2 शून्य म्हणजे 5,000 झाले. हे 5,000 रुपये व्याज मिळालं. दुसऱ्या वर्षी 10% मिळालं. दुसरं वर्ष असलं तरी ऍक्च्युली ते एकच वर्ष आहे ना, कारण दुसऱ्या वर्षी म्हणजे ते सेपरेट केले पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी. मग इथं तुम्ही परत केलं 10%. इथं आले 10, हे गेला. इथं आले किती व्याज? 400 रुपये. ठीक आहे. आपलं काही कॅल्क्युलेशन नाही चुकलं ना? 1 वर्षासाठी नाही लिहिला तरी यांनी चाललं. हा, ते ठीक आहे. 40,000 4,000 झाले. 40,000 हा, मुद्दल 40,000 प्रिन्सिपल 4,000 झाले. नाही, हे 10 आलं ना, हे शून्य याच्यासोबत जाऊन 400 येईल ना. नाही, 4,000 येईल. 40,000 आहे ना. अरे, मी 4,000 लिहिलं, सॉरी. तर हे 4,000 येईल. म्हणजे तुम्हाला व्याज किती मिळालं? 9,000. टोटल व्याज झालं 9,000 आणि मुद्दल होतं 40,000. ऍक्च्युली याच्यात तुम्हाला किती भेटायला पाहिजे? 49,000. अरे आहे पर्याय 3. ही रास आहे ना, कारण यांनी तुम्हाला व्याज किती मिळेल म्हणले नाही, एकूण किती रुपये मिळाले म्हणजे रास विचारते. मुलं इथं व्याज लिहून टाकतात. आता व्याज 5,400 होते, 9,000 होते. योगायोगाने इथं 9,000 ऑप्शन नाही, नाही तर मुलं इथं चुकतात. अ ब क तिघांकडे या प्रमाणात 600 रुपये. असं समजा अ ची रक्कम काढू आपण. त्याची एक शॉर्टकट असते, एक्स मानत बसू नका. तिन्ही प्रमाणाची बेरीज करा. 15 आहे. 3 आज 5 आज 7 म्हणजे एकूण भाग 15. तर 15 पैकी अ चे भाग 3 आहेत. 600 रुपये. 15 भागापैकी 3 भाग अ चे. तर 600 मध्ये किती? तर अ कडे झाले 120 रुपये. ठीक आहे. मग 120 आहेत. ब कडे किती असतील? 5/15 600तले.
ठीक आहे. इथं झाले 200 रुपये आणि क कडे किती असतील? 7/15 गुणिले 600. तुम्ही बेरीज करून मायनस करू शकता. हे 40 तर हे झाले 280. ही झाली तिघांकडची रक्कम. अ ने 20, ब ने 50 आणि याने काही एवढे खर्च केले. याने 20 खर्च केले. त्याच्याकडे राहिले 100. याने खर्च केले 50. त्याच्याकडे राहिले 150 आणि याने खर्च केले 80. त्याच्याकडे राहिले 200. तर उरलेल्या रकमेचं प्रमाण. बस याला तुम्ही 0, 0, 0 5 न भाग द्या. 5 न भाग दिला तर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चूक 20, 2 आस 3 आस 4. संपलं. इथं लोक एक्स म्हणतात, हो ना. एक्स काढतात. तर सोपी पद्धत आहे, एकूण भाग काढा. एकूण भागापैकी वेळचे किती? तर 600 पैकी किती? जे भाग काढायचं माहिती. हा, ही नवीन पद्धत. याच्यात कधीही जे प्रमाण दिलेलं असतं ना, हा. त्या रकमेचे एवढे भाग केले त्यांनी. 12 भाग केले. 15. 15 पैकी 3 भाग याचे आहेत. हा. तर 15 रुपयातले 3 त्याचे असतील. तर 600 रुपयातले किती असतील? एकमान पद्धत. हा. आता शक्यतो मुलांना एक्स वापरायचं काम पडू नये. याला अल्जेब्रा नाही करता येते. हो. तुम्ही एक्स मानून केलं 15x बरोबर 600 हा. तर ते आलं 40. एक्स 40 आलं म्हणजे 40 ने गुणा 120 200 280 तेच आहे. पण एक्स काढण्यापेक्षा हे किती वेळ सोपं. जास्त असतो. आणि हे खर्च केले. हा. उरलेल्या रकमेला परत भाग दिला. संपलं काम. या गुणाकारातून मिळणाऱ्या बहुपदीचं सहगुणक रूप. आता या गुणाकाराची एक चौकट पद्धत असते सर. मजा येते मुलांना. हे 2x आणि वजा 4 असं लिहा आणि याला 5x वर्ग आणि अधिक x असं लिहा. आता गुणा 5 दोन्ही 10 आणि इथे येईल x चा घन. इथे येईल -20x चा वर्ग. इथून येईल 2x चा वर्ग. इथून येईल -4x. आता याची बेरीज कर. तर ही किती होईल बघा 10x घन -20 + 2 -18 x वर्ग आणि -4x. इथे कॉन्स्टंट काय नाही म्हणून 0. आडवी बेरीज केली. हा नाही बेरीज सगळीच करा ना. अशी. ही घेतली, हा. ही कोटी 3 घेतली. हं. हे दोघं लाईक टर्म्स आहेत. हं. समान म्हणून 20 मधून 2 गेले 18 हं. आणि इथे 4 मायनस आहेत आणि कॉन्स्टंट नाही म्हणून 0. आता कारण आपल्याला सहगुणक रूप लिहायचं तर शेवटचा नंबर आला पाहिजे. हा. तर सहगुणक मध्ये बघायचं सगळे पॉवर आहेत का उतरत्या क्रमानं. तर सहगुणक रूपात हायेस्ट पॉवरचा सहगुणक 10, 2 आहे म्हणून -18, 1 आहे म्हणून -4 आणि कॉन्स्टंटचा 0. 10 -18 -4 0. ऑप्शन 4. संपलं. संलग्न कोणांच्यात किती जोड्या आहेत? संलग्न म्हणजे एकाला एक लागून. याला ही लागून आहे, एक जोडी झाली. त्याच्यानंतर याला ही लागून आहे, 2 जोड्या झाल्या. ठीक आहे. आणि एकाला एक लागून अजून जोडी. एकाला एक लागून हे पहा ही एक जोडी झाली, या 2 झाल्या आणि या तिघांची पण एक होईल ना. हो. एकाला एक लागून पण इथं जोड्या म्हटलेल्या त्यानं. संलग्न 1 2 या 2 मध्ये. हा मे बी याचं उत्तर 2च आहे. नंतर चेक करून घ्या. कारण ही असे तर नाही धरताय. ते ऍडजस्टंट अँगल म्हणून धरत नाही आपण. कारण तुम्ही तिन्ही धरलात तर याला ही कुठे संलग्न आहे. त्यामुळे 2च बरोबर आहे. एक लाल रंगाची पेयर आणि एक निळ्या रंगाची पेयर. ठीक आहे. ओ केंद्र वर्तुळात RPS चं माप 22 अंश आहे. RPS म्हणजे एवढाच 22 आहे. ठीक आहे. तर PQS किती? PQS किती? हे काढायचं आहे. चला विचार. RPS 22 आहे एवढाच. आता बघा हा अर्धवर्तुळ आहे. अर्धवर्तुळात केलेला जो वर्तुळ कंस असतो. अर्धवर्तुळातल्या कंसाचं माप 180 अंश असतं. आणि त्याने अंतरखंडित केलेला कोन हा. अर्धवर्तुळाने अंतरखंडित केलेला कोन काटकोन असतो. ठीक आहे. अंतरखंडित कोनाचं माप हे वर्तुळ कंसाच्या मापाच्या अर्धा असते.
हं. हे आंतरलिखित कोन आहे हा. ठीक आहे. हां. तर हा आंतरलिखित कोन आहे. तर या अर्धवर्तुळाचा हा आंतरलिखित कोन 90 झाला. हं. तर तुम्ही हा मोठा त्रिकोण पहा. मोठ्या त्रिकोणात 90, 22. हं. तर 180 तून काढलं तर ह्याला व्हायला पाहिजे 68. हं. हा तिसरा. आणि बघा या पी-एस कंसानं हा एक कोन आंतरलिखित केलाय. हं. ठीक आहे. आणि याच कंसाने पहा हा पण कोन आंतरलिखित केलाय. हं. तर एकाच कंसाने आंतरलिखित केलेले कोन समान असतात. हा 68 असेल, तर हा पण 68 असेल. म्हणून पी-क्यू-एसचं माप 68. भयानक लॉजिक आहे सर ह्याच्यात. हां, याच्यात तुम्हाला मुलांना शक्य नाही नाहीये. हे 10वीच आहे. होल्डरचा प्रश्न हा आहे. 10वीचा ज्यांचं कॉन्सेप्ट 10वीचा कॉन्सेप्ट आहे. हां.